व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सबस्टन्सेस इन कॉमन यूज ह्या चॅप्टरची आपण थोडक्यात रिव्हिजन बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सम इम्पॉर्टंट सॉल्ट्स, परत रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस, देन युजेस ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटॉप्स, हजार्डस. पुन्हा आपण बघितलं होतं रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटॉप्सचे हजार्डस काय आहेत, म्हणजे त्याचे हार्मफुल इफेक्ट कोणकोणते होतात, आणि त्यानंतर केमिकल सबस्टन्सेस म्हणजे डे टू डे लाईफमध्ये आपण कोणकोणते केमिकल सबस्टन्सेस यूज करत होतो. तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहे ते इम्पॉर्टंट सॉल्ट्स. तर इम्पॉर्टंट सॉल्टमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं होतं ते NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड, आपल्या रोजच्या वापरातलं मीठ किंवा ज्याला आपण टेबल सॉल्ट असं म्हणतो. तर ह्याच्या प्रॉपर्टीजमध्ये आपण बघितलं हे कशा प्रकारे तयार होतं. तर हे सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड मीन्स NaOH आणि HCl यांच्या केमिकल रिॲक्शनमधून सोडियम क्लोराईड हे तयार केलं जातं. ह्याच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या होत्या. दॅट it is a common salt, is colorless and crystalline ionic compound. There is no water of crystallization in its crystalline structure. Then second one, it is a neutral salt and salty in taste. म्हणजे हे कशा प्रकारे आहेत, वी हॅव ऑलरेडी सीन दॅट इट इज अ न्यूट्रल सॉल्ट बिकॉज इट्स pH व्हॅल्यू इज लेस दॅन 7. म्हणजे ज्याची pH व्हॅल्यू हे 7 किंवा लेस दॅन 7 किंवा त्याच्या जवळपास असते त्याला आपण न्यूट्रल कंपाऊंड असं म्हणतो. मग इथं जे सोडियम क्लोराईड आहे त्याची जी pH व्हॅल्यू आहे ती लेस दॅन 7 आहे, म्हणून सोडियम क्लोराईड इट इज अ न्यूट्रल कंपाऊंड. आणि हे आपण बेसिकली फूडमध्ये म्हणजे खाण्यामध्ये जास्तीत जास्त सोडियम क्लोराईडचा वापर हा करत असतो. त्यानंतर आपण दुसरं बघितलं होतं सोडियम बायकार्बोनेट मीन्स NaHCO3, ज्याला आपण बेकिंग सोडा असं म्हणतो. आणि बेकिंग सोडा आपण बेसिकली NaOHCO3 रिॲक्ट्स विथ द मॉइस्ट लिटमस पेपर अँड रेड लिटमस पेपर टर्न्स ब्लू, विच मीन्स दॅट इट इज अ बेसिक इन नेचर. It is used to make a bread, cake and dokla for sponginess and fluffiness. Then it is a being basic in nature. It is used to reduce the acidity in the stomach. म्हणजे आपले जे पित्त आहे शरीरात पोटामध्ये ते पित्त किंवा ते ॲसिडिटी कमी करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर हा करत असतो. देन इट इज अ यूज टू सबस्टन्सेस इन CO2 ॲज अ फायर एक्सटिंग्विशर अँड बेकिंग सोडा इज यूज टू क्लीन अँड ओव्हन. म्हणजे आपण तो ओव्हन क्लीन करण्यासाठी सुद्धा वापरत असतो. त्यानंतर आपण तिसरा बघितला होता ब्लिचिंग पावडर और कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड दॅट इज अ CaOCl2. ब्लिचिंग पावडर आपण बेसिकली पाणी शुद्ध करण्यासाठी किंवा वॉटर प्युरिफिकेशनसाठी वापरत असतो. ब्लिचिंग पावडर इज अ येलोइश व्हाईट कलर्ड सॉलिड सबस्टन्स. इट इज केमिकल नेम इन कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड. It has a strong odor of chlorine gas and it is used for bleaching cloth or disinfection of drinking water, or it is used for the disinfection by the roadside and garbage sites. म्हणजे याचा सुद्धा आपण ॲज अ डिसइन्फेक्टंट म्हणून आपण ब्लिचिंग पावडरचा वापर हा करू शकतो. त्यानंतर आपण पुढचा सॉल्ट बघितला होता दॅट इज अ वॉशिंग सोडा और Na2CO3. आता याचे युजेस काय आहे. दॅट वॉशिंग सोडा इज इट अ ब्रिटिश अँड ओडोरलेस पावडर ॲट अ रूम टेम्परेचर. इट इज अ हायड्रोस्कोपिस दॅट इट ऑब्झॉर्ब मॉइश्चर इफ लेफ्ट exposed to air. It is mainly used for the washing of clothes. And sodium carbonate is used in the glass and paper industry and also refining of a पेट्रोल. म्हणजे पेट्रोलच्या रिफिनिंगसाठी किंवा त्याच्या प्युरिफिकेशनसाठी सुद्धा आपण वॉशिंग सोड्याचा यूज हा करत असतो. त्यानंतर आपण बघितले होते सम क्रिस्टलाइन सॉल्ट्स. तर त्याच्यामध्ये ॲलम, बोरॅक्स, इप्सम सॉल्ट, बेरियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट हे जे काय आहेत इट इज अ क्रिस्टलाइन सॉल्ट्स आहेत, म्हणजे जे वॉटर प्युरिफिकेशनसाठी यूज केले जातात. त्यानंतर आपण बघितलं होतं सोप. व्हेन ऑइल और ॲनिमल फॅट इज बॉइल्ड विथ अन ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साईड और सोडियम सॉल्ट्स ऑफ कार्बोझायलिक ॲसिड आर फॉर्म्ड, दिस इज कॉल्ड ॲज अ सोप. आपण सोप हा फॉर स्वतःसाठी म्हणजे एक बाथ सोप यूज करतो आणि किंवा एक आपण कपड्यांसाठी किंवा इसेन्शियल काही गोष्टी असतात त्या क्लीन करण्यासाठी आपण तो सोप यूज करत असतो. आणि हे बाथिंग सोप आणि वॉशिंग सोप हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बाथिंग सोपमध्ये हाय ग्रेड फॅट्स आणि ऑइल्स यूज केले जातात आणि जो वॉशिंग सोप आहे त्याच्यामध्ये लो ग्रेड फॅट्स आणि ऑइल्स जे आहेत ते यूज केलेले जातात. त्यामुळे आपण वॉशिंग सोप हा बाथिंगसाठी यूज करत शकत नाही आणि बाथिंग सोप हा वॉशिंगसाठी यूज करू शकत नाही. दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन द बाथिंग सोप अँड वॉशिंग सोप. देन आपण बघितले होते रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस. सो रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस काय आहेत. द एलिमेंट्स विथ अ हाय अटॉमिक नंबर सच ॲज युरेनियम, थोरियम, रॅडियम
have a property to spontaneously emitting invisible, highly penetrating and high energy radiation. So this property is called as a radioactivity, and the substance which having this property it is known as a radioactive substances. म्हणजे जे पदार्थ किरणोत्सारी, ज्यांच्यामध्ये किरणोत्सर्जनाची शक्ती आहे अशांना आपण किरणोत्सारी पदार्थ असे म्हणतो. मग ते कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये 3 किरणोत्सारी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आहे बीटा, गॅमा आणि अल्फा. हे 3 रेस जे आहेत ते आपल्याला रॅडिएशन सबस्टन्समध्ये पाहायला मिळतात. याचं रॅडिएशन, या 3 रेसचं रॅडिएशन ह्या आयझोटॉपिक सबस्टन्स किंवा रेडिओ सबस्टन्सेसमधून होताना आपल्याला दिसून येतं. जे बीटा रेस जो आहे त्याच्यावर बीटा रेस पॉझिटिव्ह चार्ज कंटेन करतं, अल्फा रेस जे आहे ते निगेटिव्ह चार्ज कंटेन करतं आणि गॅमा रेसवर कोणताही चार्ज अवेलेबल नसतो. हे आपण एका एक्झाम्पलच्या थ्रू आपण बघितलं होतं. त्यानंतर नेक्स्ट आहेत युजेस ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह आयझोटॉप्स. तर ह्याचे कोणकोणते युजेस आहेत तर 2 प्रकारे आहेत. बाय द रेडिओ ॲक्टिव्ह अलोन, बाय द युजिंग रॅडिएशन अलोन, अँड सेकंड आहे बाय युजिंग द रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट इट्सेल्फ. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण रेडिओ ॲक्टिव्हचा तर इंडस्ट्रियल फील्डमध्ये आपण रेडिओग्राफीमध्ये यूज केला जातो. त्यामध्ये इंटरनल क्रॅक्स अँड वॉइड्स इन कास्ट अँड आर्टिकल सायन्स कॅन बी डिटेक्टेड विथ द हेल्प ऑफ गॅमा रेज. त्यानंतर आपण मेजरमेंट ऑफ थिकनेस, डेन्सिटी अँड लेवल याच्यासाठी सुद्धा इंडस्ट्रियल फील्डमध्ये आपण उपयोग केलेला आहे. त्यानंतर ल्युमिनसेंट पेंट अँड रेडिओ ल्युमिनसेन्स यामध्ये आपण द रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस लाईक रोडियम, प्रोमथियम, ट्रिटियम विथ सम फॉस्फर आर यूज टू मेक सर्टन ऑब्जेक्ट्स विजिबल इन द डार्क. फॉर एक्झाम्पल्स हँड्स ऑफ अ क्लॉक अँड सर्टन अदर ऑब्जेक्ट्स वी आर यूज्ड फॉर दिस radioactive isotopes. Then uses in ceramic articles. So luminescent colors are used to decorate ceramic tiles, utensil, plates. Earlier uranium oxide was used in the paints. म्हणजे याचे आपण वेगवेगळ्या प्रकारे युजेस इंडस्ट्रियल फील्डमध्ये करू शकतो. देन नेक्स्ट वन इज द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर. यामध्ये द जीन्स अँड क्रोमोझोम्स दॅट गिव्ह सीड्स प्रॉपर्टीज लाईक फास्ट ग्रोथ, हायर प्रोडक्टिव्हिटी यासाठी आपण यूज करतो. देन रेडिओ आयझोटॉप्स cobalt-60 is used for the food preservation, then prevent their sproutings and used in the tracer in the research on various crops. म्हणजे ॲज अ वेरियस क्रॉप म्हणजे ॲज अ रिसर्चर यूज करू शकतो स्प्राउटिंग्स प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा ॲज अ फूड प्रिझर्वेशन म्हणून. आणि जे आपले क्रॉप्स आहेत त्यांचे क्रॉप्सचे जे जीन्स आहेत त्यांची ग्रोथ, हायर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण वापरू शकतो. त्यानंतर तिसरं जे आहे ते मेडिकल सायन्समध्ये आपण त्याचा वेगवेगळे जे कॅन्सर्स आहेत किंवा हायपोथायरॉइडिझम, ट्युमर डिटेक्शन आहेत हे करण्यासाठी आपण मेडिसिनमध्ये आपण रेडिओ आयझोटॉप्सचा यूज करू शकतो. देन हजार्डस ऑफ रेडिओ सबस्टन्सेस म्हणजे याचे काही हार्मफुल इफेक्ट्स पण आहेत. ते कोणकोणते आहेत. द सेंट्रल नर्वस सिस्टीम इज अफेक्टेड बाय द रेडिओ रेडिएशन्स. म्हणजे आपली जी पूर्ण सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ती पूर्णपणे याच्या वापरामुळे अफेक्ट होऊ शकते. किंवा आपल्याला द रेडिओ वॉच पेंट ऑन द वॉच कॅन कॉज कॅन्सर. अगर ह्याचे आपण पेंटचे जे वॉचेस यूज केले तर त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. म्हणजे याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची बोन कॅन्सर, ल्युकेमिया किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम डॅमेज्ड होणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला ह्या रेडिएशनच्या जास्त वापरामुळे किंवा अतिवापरामुळे होऊ शकतात. त्यानंतर सम केमिकल सबस्टन्सेस. आपण कोणकोणते केमिकल सबस्टन्सेस यूज करत असतो तर फूड कलर्स अँड इसेन्स. हे फूड कलर्स आपण पदार्थांना रंग देण्यासाठी किंवा एक प्रकारचा सुगंध देण्यासाठी आपण फूड कलर्स आणि इसेन्स वापरत असतो. आणि त्याच्या अतिवापरामुळे सुद्धा आपल्याला ADHD हे लहान मुलांमध्ये आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर डाईज आपण वापरतो की कपड्यांना आणि केसांना रंग देण्यासाठी, पण त्याचा जर अतिवापर केला तर त्याच्यामुळे आपल्याला हेअरफॉल, बर्निंग ऑफ स्किन, ॲडवर्स इफेक्ट ऑन आईज हे यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर आपण जे आर्टिफिशियल कलर्स रंगपंचमी किंवा होळीमध्ये वापरत असतो तर त्यांच्यामध्ये जे केमिकल्स असतात त्याच्यामुळे आपल्याला स्किन प्रॉब्लेम्स किंवा स्किन कॅन्सर, अस्थमा, इचिंग ऑफ द स्किन, परमनंट ब्लॉकिंग ऑफ स्वेट पोअर्स अशा प्रकारचे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर दुसरा केमिकल सबस्टन्स आहे डिओडंट. जे आपल्या शरीराची दुर्गंधी येऊ नये म्हणून आपण जे परफ्यूम्स किंवा डिओडंट यूज करत असतो त्याचेसुद्धा साईड इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामुळे काय होतं तर हेडॅक, अस्थमा, रेस्पिरेटरी डिसऑर्डर, हार्ट डिसीज आर लाईकली अक्युअर विदाउट आवर नॉलेज.
So there is a possibility of various skin disorders or also skin cancer due to the harmful effect of deodorant. Then Teflon जे आपण यूज करतो फॉर कोटिंग कुकिंग इज युटेन्सिल्स अँड इंडस्ट्रियल इक्विपमेंट फॉर अवॉइड स्टिकिंग. तर याचेसुद्धा आपल्याला यूजेस आहेत की आपण टेफ्लॉन ॲज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणून यूज करतो अँड इट इज यूज्ड फॉर मेकिंग नॉन स्टिक किचनवेअर्स. ह्याच्यासाठी आपण टेफ्लॉनचा यूज करत असतो. त्यानंतर आहे पावडर कोटिंग. पावडर कोटिंग इज मेथड ऑफ अप्लाइंग अ लेअर हार्डर दॅन पॉईंट ऑफ द सरफेस. म्हणजे एखाद्या गोष्टीवर हार्डर लेअर म्हणजे अजून एक थर देण्यासाठी आपण पावडर कोटिंगचा यूज करत असतो. त्यामुळे काय होतं तर त्याची पदार्थाचे किंवा लोखंड जे आहेत ते गंजण्याची किंवा रस्ट होण्याची जी क्षमता आहे ती कमी होते आणि तो अधिक स्ट्रॉंग बनतो. त्यानंतर आहे जे ॲनॉडायझिंग. ॲनॉडायझिंगमध्ये काय होतं, इट इज अ प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म नॅचरली ऑन द सरफेस ऑफ ॲल्युमिनियम मेटल. ॲल्युमिनियम्स जे मेटल्स असतात त्याच्यावरून एक प्रोटेक्शन नॅचरल लेअर देण्यासाठी आपण ॲनॉडायझिंग या पद्धतीचा वापर करत असतो आणि त्यामुळेच ॲल्युमिनियमची जी थिकनेस आहे ती वाढली जाते. देन सिरॅमिक इज अ हीट रेझिस्टंट सबस्टन्स formed by kneading and inorganic substances in water and then shaping it and hardwiring it by heatings. सो हे आपण जे सिरॅमिक वापरतो ते आपण पॉट किंवा मॅग्नो रूफिंग टाईल्स जे आहेत ते बनवण्यासाठी किंवा विटा बनवण्यासाठी पॉटरी टेराकोटा आर्टिकल्स असे जे सिरॅमिकपासून वेगवेगळ्या प्रकारच्या आपण वस्तू ह्या बनवत असतो. त्यानंतर पुढं आहे ते पोर्सेलिन. पोर्सेलिन इज अ हार्ड ट्रान्सक्युलंट अँड व्हाईट कलर्ड सिरॅमिकच आहे. आपण सिरॅमिकचा एक टाईप आहे. हे सुद्धा आपण ह्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास ग्रॅनाईट अँड मिनरल फिल्सपासून काओलिन नावाच्या मातीपासून आपण हा पोर्सेलिन नावाचा जो घटक आहे तो बनवत असतो आणि पोर्सेलिनपासून मिळालेले वेगवेगळे जे वेसल्स आहेत ते आपण केमिकल लॅबोरेटरीजमध्ये सुद्धा यूज करत असतो. त्यानंतर पुढचं जे आहे आपलं ते बोन चायना. तर बोन चायना इज मेड बाय ॲडिंग सम ॲश ऑफ ॲनिमल बोन्स इन द मिक्सचर ऑफ चायना क्ले. आणि ह्याच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारची भांडी बनवत असतो आणि ही जी बोन चायना आहे हे सिरॅमिकपेक्षा आणि पोर्सेलिनपेक्षा खूप हार्ड किंवा खूप कठीण असं आपल्याला पाहायला मिळतं. देन ॲडव्हान्स सिरॅमिक्स. ऑक्साईड हे ॲडव्हान्स सिरॅमिक्स जे आहे ते आपण वेगवेगळ्या प्रकारेसाठी म्हणजे सिरॅमिक रिक्वायर्स अ टेम्परेचर हे तयार होण्यासाठी जवळजवळ 1600 ते 1800 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची गरज असते आणि यापासून सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारची कुकिंग इसेन्शियल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची भांडी आपण ह्यापासून बनवू शकतो. तर अशा प्रकारे या पाठामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची इम्पॉर्टंट सॉल्ट्स आणि डे टू डे लाईफमध्ये यूज करणारी वेगवेगळी केमिकल्स आपण या पाठामध्ये स्टडी केलेली आहेत. याच्याबद्दल तुम्हाला अजून डिटेल्स माहिती हवी असेल तर तुम्ही ह्याचे सबस्टन्सेस इन कॉमन यूज ह्याच्याशी रिलेटेड जे व्हिडिओज आपण तयार केले होते त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकता. थँक्यू सो मच.